असोसिएशनची बरीच कामं आहेत जिथे दादांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं किंवा त्यांच्यावर काम करता येतं. मी मागच्या आठवड्यातच दादांबरोबर काही दौरे केले इतर जिल्ह्यांचे. तर दौरा करत असताना रोहित दादांना मी बोललो, दादा हे तुम्ही आहे म्हणूनच मी एवढं काम करू शकतो, आणि मला परत जर कोणी संधी दिली आणि जर तुम्ही नसाल तर मला नाही वाटत मी ही जबाबदारी स्वीकारेन. त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की एखाद्या क्षेत्रात एखादी जबाबदारी जेव्हा तुम्ही घेता तर तुमच्याबरोबर तुमचे जे वरिष्ठ आहेत, ज्यांचा अनुभव मोठा आहे, ज्यांचा महाराष्ट्रात आज मोठं नाव आहे, त्यांच्याकडं संघटनात्मक कला आहे आणि ज्यांना एक चांगलं क्रेडेन्शियल आहे, करेक्ट, रिस्पेक्टिव्ह ऑफ ते कुठल्या पार्टीचे आहेत, कारण ते पार्टी पॉलिटिक्सचा काही ते विषय येत नाही. परंतु त्यांच्याबरोबर काम करत असताना जी मजा आहे, जे आज आपल्याला एनकरेजमेंट आहे, ते वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आता आम्ही अनुभवतो, आणि मी ही गोष्ट जरी चेष्टेत त्या दिवशी बोललो तरी आय मीन इट. म्हणजे मला सांगायचं जे काय ते माझ्या भावना तुम्ही समजून घेतले असेल की खरंच त्यांच्याबरोबर काम करताना खूप आनंद येतो. कारण त्यांचा बारकावा, त्यांचा पाठपुरावा माझ्याकडूनच नव्हे तर आमचे CEO असतील अजिंक्य जोशी किंवा आमचे जे विविध वर्टिकल्स आहेत महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनमध्ये, प्रत्येक वर्टिकलला एक जबाबदार अपेक्स काउन्सिल मेंबर आहे, त्यांच्याकडनं जो पाठपुरावा घेतात, ग्रुपवर ते डिस्कस करतात आमच्या अपेक्स काउन्सिल ग्रुपवर. त्यानंतर एखादं क्रिएटिव्ह जरी अप्रुव्हलला गेलं तर त्या क्रिएटिव्हमध्ये काही बारकावे असतात, लोगोच्या कलरबाबत असेल किंवा लोगोच्या पोझिशनिंगबाबत असेल, त्याच्यातही ते लक्ष घालतात. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनमध्ये इमेन्स आहे. म्हणजे छोटी छोटी गोष्ट सुद्धा अगदी फार बारकावाने बघतात. तर त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला पण तो बारकावायची सवय लागली की बाबा हे आपण काम करत असताना दादांना पसंत नाही पडलं की दादांनी ह्याच्यामध्ये काही त्रुटी सांगितल्या तर परत डबल काम होणार आहे. आणि आपल्या क्रेडेन्शियल्सबद्दल परत शंका उपस्थित होणे, आम्ही करताना एवढं परफेक्ट करतो की दादांना त्याच्याबद्दल सॅटिस्फॅक्शन.